नमस्कार, मी प्रियाच्या सोपी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण एकदम सोप्या पद्धतीने ब्रेड ऑमलेट कसं बनवायचं ते बघणार आहेत। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, यामध्ये काही खास ट्रिक दिलेल्या आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 4 अंडे घेतलेले आहेत। तुम्हाला किती ऑमलेट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही अंडे घेऊ शकता। 4 ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत। इथे मी ब्राउन ब्रेड वापरलेला आहे, हवं तर तुम्ही व्हाईट ब्रेड सुद्धा वापरू शकता। भरपूर सारी चिरलेली कोथिंबीर वापरलेली आहे। याऐवजी तुम्ही मेथीची भाजी जी आहे त्याची पानं सुद्धा चिरून घेऊ शकता। एक मध्यम आकाराचा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। चाट मसाला 1 चमचा घेतलेला आहे, यामुळे ब्रेड ऑमलेटला खूप छान टेस्ट येते। चवीनुसार मीठ घेतला आहे आणि 1 चमचा हळद घेतली आहे। 1 चमचा लाल तिखट घेतला आहे। जर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि लाल तिखट जर वापरायचं नसेल तर हिरवी मिरची जी आहे ते बारीक कट करून सुद्धा घेऊ शकता। तर सगळ्यात अगोदर आपण अंडे जे आहेत ते फोडून घेणार आहेत। तर 1 अंड मी फोडून घेणार आहे। तुम्हाला किती ऑमलेट बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही अंडे फोडून घेऊ शकता। मी फक्त एकच अंड्याचा ऑमलेट बनवणार आहे, त्यासाठी 1 अंड फोडून घेतला आहे। आता हे जे अंड आहे ते आपल्याला चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, यामध्ये आपण काही खास ट्रिक दिलेल्या आहेत। तर अंड जे आहे ते आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। अंड फेटून झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचापेक्षा अगदी कमी हळद टाकून घेणार आहेत। यामुळे अंडा ऑमलेटला छान रंग येतो। अर्धा चमचा चाट मसाला टाकायचा आहे, यामुळे ब्रेड ऑमलेटला छान अशी टेस्ट येते। चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। हे जे मसाले आहेत ते आपण कमी प्रमाणात वापरलेले आहेत। जर तुम्ही जास्त ऑमलेट बनवत असाल तर जास्त सुद्धा प्रमाण वापरू शकता मसाल्याचं। मसाले टाकून झाले की अंडा आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। बारीक चिरलेला कांदा टाकणार आहेत। चिरलेली कोथिंबीर सुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आहे। कोथिंबीरऐवजी तुमच्याकडे जर मेथीची भाजी असेल तर त्यामध्ये सुद्धा हे ऑमलेट खूपच छान होतं आणि खायला सुद्धा खूपच भन्नाट लागतं। तर आता आपण हे जे अंडा आहे ते चांगलं फेटून घेणार आहेत। जेवढं तुम्ही जास्त फेटून घेचाल तेवढे आपले अंड्याचे जे ऑमलेट आहे ते अगदी हलकं फुलकं तयार होतं। बघा, इथे आपण जे अंडा आहे चांगलं असं फेटून घेतलेलं आहे। आता इथे मी एक वाटी घेतली आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे पाणी टाकून घेणार आहेत। अगदी 2 चमचे पाण्याचा वापर केलेला आहे। आता खास ट्रिक म्हणजे या पाण्यामध्येच आपण अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेणार आहेत। सहसा आपण ऑमलेट बनवत असताना अंड्यामध्येच लाल तिखट टाकून घेतो, पण ते टाकलं की त्याच्या बऱ्याचशा गुठळ्या यामध्ये राहतात। तर सगळ्यात महत्त्वाची ट्रिक म्हणजे 2 चमचे पाणी घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे। आणि हे मिक्स केलेलं जे लाल तिखट आहे ते आपण या अंड्यामध्ये टाकून घेणार आहेत, कारण अंड्यामध्ये ज्या मिरचीच्या ज्या गुठळ्या राहतात त्या राहणार नाहीत आणि रंग सुद्धा छान असा येतो आणि सर्व जो मसाला आहे तो अंड्याला चांगल्या प्रकारे मिक्स होतो। तर ही जी ट्रिक आहे तुम्ही ऑमलेट बनवत असताना नेहमीच ब्रेड ऑमलेट किंवा असं साधं जरी तुम्ही ऑमलेट बनवत असाल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही एक वेळेस हे नक्की ट्राय करून बघा। तर अंड जे आहे ते आपण चांगलं फेटून घेतलं आहे। तर आता आपण लगेच ऑमलेट बनवणार आहेत। त्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। तर तवा आपल्याला हलकासा गरम करून घ्यायचा आहे। आता तवा गरम झाला की त्यावर आपण तेल पसरवून घेणार आहेत। इथे तुम्ही पॅन सुद्धा वापरू शकता। तर
जे तेल टाकलेलं आहे तव्यावर ते सुद्धा छान असं गरम झालं आहे। आता परत आपण जे अंडा आहे ते चांगलं फेटून घेणार आहे। चांगलं फेटल्यामुळे पोळी जी आहे ती आपली किंवा ऑमलेट जे आहे ते छान असं फ्लफी होतं। आता बघा जे अंडा आहे ते आपण तव्यावर पसरवून घेणार आहेत। इथे मी एकच अंड्याचं ऑमलेट केलेलं आहे। हवं तर तुम्ही 2 किंवा 3 अंड्याचं ऑमलेट सुद्धा बनवू शकता। तर ब्रेड जो आहे तो आपण या अंडा ऑमलेटवर ठेवून घेणार आहेत आणि एका बाजूने ऑमलेटमध्ये पसरवून झाला की दुसऱ्या बाजूने आपण ते पलटवून घेणार आहेत, कारण जे अंड्याचं आहे ते आपण दोन्ही बाजूने छान असं डीप पसरवून घेणार आहेत। तर एका बाजूने छान असं आपण भाजून घेणार आहेत। एका बाजूने छान असं भाजून झालं की दुसऱ्या बाजूने पलटवून घेणार आहेत। तर दोन्ही बाजूने आपल्याला छान असं ब्रेड आणि अंड चांगलं भाजून घ्यायचं आहे। बघा इथे आपला ब्रेड सुद्धा छान असा भाजलेला आहे। अगदी छान रंग आलेला आहे आणि दिसायला तर खूपच मस्त दिसत आहे। तर याचे आता आपण कट करून घेणार आहेत, 2 भाग करून घेणार आहेत। तुम्हाला हवा जसा हवा आहे तसा शेप तुम्ही कट करू शकता। इथं मी सँडविच आकारामध्ये हे ब्रेड ऑमलेट कट करून घेणार आहे। तर दोन्ही बाजूने सुद्धा ब्रेड ऑमलेट आपले छान असे भाजून झालेले आहेत। गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि लगेच हे आपण सर्व करणार आहेत। तर बघू शकता तुम्ही आपले ब्रेड ऑमलेट तयार झालेले आहेत। अगदी खरपूस आणि छान असे भाजलेले आहेत आणि रंग सुद्धा खूपच छान आलेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आज जी आपण ट्रिक वापरलेली आहे या पद्धतीने एक वेळेस नक्की तुम्ही हे अंडा ऑमलेट जे आहे किंवा ब्रेड ऑमलेट आहे ते नक्की करून बघा। तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ तुम्ही पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एका खमंग रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त रहा, स्वस्थ रहा आणि चांगलं चांगलं खात रहा।